नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स याविषयी माहिती घेतली. नाउ टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. फ्रेंड्स, वी नो दॅट when we apply a force on a stationary object, जेव्हा आपण एखाद्या स्थिर वस्तूवरती बल लावतो, काय घडतं? That object moves or it changes its states from stationary to motion. म्हणजे ती वस्तू त्या ठिकाणी स्थिर अवस्था बदलून ती गतिमान होते किंवा ती मोशनमध्ये तिला गती प्राप्त होते किंवा ती मोशनमध्ये येते. It means during this condition there occurs change in its velocity also. And we know that what is acceleration. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन समजण्या अगोदर आपल्याला ॲक्सेलरेशन म्हणजे नेमकं काय, दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो. वेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन एनी ऑब्जेक्ट इट रिझल्ट इन टू चेंज इन इट्स व्हेलॉसिटी. जेव्हा एखाद्या वस्तूवरती बल लावलं जातं किंवा बल प्रयुक्त केलं जातं, त्याचा परिणाम असा होतो की त्या गतिमान वस्तूची व्हेलॉसिटी बदलते. त्या वस्तूची काय होते? व्हेलॉसिटी बदलते. अँड दिस चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अ ॲक्सेलरेशन. आणि ह्याच व्हेलॉसिटीच्या बदलालाच आपण काय म्हणत असतो? ॲक्सेलरेशन असं आपण म्हणत असतो. अँड वी नो दॅट वी हॅव द फॉर्म्युला दॅट एफ इज इक्वल टू एम ए, that is force is equal to mass into acceleration. If we change that formula, only the terms, what we get? A is equal to F upon m. It means acceleration is equal to force upon mass. Very important formula. Acceleration is equal to force upon mass. याचा अर्थ काय होतो की जे काही ॲक्सेलरेशन त्याला त्या वस्तूला मिळणार आहे ते मेनली कशावरती डिपेंड आहे? फोर्स आणि मास ह्या दोघांच्या रेशिओवरती डिपेंड आहे. ॲक्सेलरेशन इन ऑब्जेक्ट विथ स्मॉलर मास इज ग्रेटर दॅन ऑब्जेक्ट विथ लार्जर मास. सेंटेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हटलंय पहा? ॲक्सेलरेशन इन ऑब्जेक्ट विथ स्मॉलर मास इज ग्रेटर दॅन ऑब्जेक्ट विथ लार्जर मास. ज्या वस्तूचं मास हे कमी आहे अशा वस्तूमध्ये ॲक्सेलरेशन हे कसं असतं? जास्त असतं. लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस भागाकार करतो, एखाद्या कमी संख्येने जेव्हा तुम्ही भागता त्यावेळेस आपल्याला उत्तर काय मिळतं बरं? मोठं मिळतं. फ्रॅक्शनमध्ये आपल्याला त्याचं ॲन्सर हे थोडंसं मोठं मिळतं. से फॉर एक्झाम्पल, इफ वी गो फॉर सपोज 10 डिवायडेड बाय 5, व्हॉट इज द ॲन्सर? 2. बरोबर आहे. 10ला जर का तुम्ही 5ने भागलं तर उत्तर येतं आहे 2. आणि त्याच 10ला जर तुम्ही 2ने भागलं तर उत्तर काय येतं आहे? 5. इट मीन्स इफ द मास इज स्मॉलर देन ॲक्सेलरेशन इज ग्रेटर. इफ द मास इज ग्रेटर ॲक्सेलरेशन इज स्मॉलर. गेटिंग दिस पॉईंट? म्हणजे ॲक्सेलरेशन हे मेनली कशावरती डिपेंड असतं? त्या वस्तूच्या मासवरती, त्या वस्तूच्या वस्तुमानावरती ते डिपेंड त्या ठिकाणी असतं. नाउ अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन नेमकं काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला माहिती आहे. द फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन ऑब्जेक्ट टू नियर बाय इट. पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वस्तूंवरती पृथ्वी जे काही बल प्रयुक्त करते त्याला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. अँड वी नो दॅट द डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स इज व्हॉट? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. त्या फोर्सची जी दिशा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची दिशा आहे, हे कुठे आहे बरं? इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. सो वी कॉल दिस फोर्स ऑल्सो ॲज अ सेंट्रिपेटल फोर्स. या हा कोणत्या फोर्सचा प्रकार आहे? सेंट्रिपेटल, सेंटर सिकिंग फोर्स. वी ऑलरेडी डिस्कस इन अवर प्रिव्हियस व्हिडिओज. सो ॲक्सेलरेशन प्रोड्यूस इन अ बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्याख्या अगदी सोपी आहे की ॲक्सेलरेशन निर्माण होत आहे वस्तूवरती, वस्तूमध्ये त्वरण निर्माण होते आहे, पण कशामुळे बरं? कोणत्या फोर्समुळे? इट इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन क्रिएट होते आहे आणि म्हणून त्या ॲक्सेलरेशनला आपण काय म्हणणार आहोत, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. You can see on the screen the picture is shown that blue color earth is shown there and the violet color dot that represent the object. एक निळ्या रंगामध्ये त्या ठिकाणी आपली अर्थ दाखवलेली आहे आणि वरती जांभळ्या रंगाचा जो डॉट दिसतोय तो काय दर्शवतोय, वर त्या ठिकाणी एक वस्तू आहे. दॅट ऑब्जेक्ट इज फॉलिंग डाऊन ऑन द अर्थ सरफेस. पृथ्वीवरती ती खाली पडते. दिशा दिसते तुम्हाला. द डॉटेड रेड कलर ॲरो इट शोज द फोर्स, डायरेक्शन ऑफ द फोर्स त्या ठिकाणी तो आपल्याला शो करतो आहे. म्हणजेच त्या वस्तूवरती डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स हा अप्लाय होताना आपल्याला दिसतोय. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. काय काय म्हणता येतील बरं. नंबर 1, इट इज अ वेक्टर क्वांटिटी विथ डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर. ही काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. व्हॉट इज वेक्टर, अ क्वांटिटी विच रिक्वायर्ड टू एक्सप्रेस बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. म्हणजे अशी क्वांटिटी किंवा असं परिमाण असतं, अशी राशी असते रादर, की ज्याला व्यक्त करण्याकरिता आपल्याला परिमाण आणि दिशा या दोघांचीही आवश्यकता असते. दॅट वी कॉल द वेक्टर क्वांटिटी. मग इथे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी अँड हॅव्हिंग द डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर. कुठे असते याची डायरेक्शन ॲक्सेलरेशनची सुद्धा, पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेने ती असते. नंबर 2, इट डिरेक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्याची दिशा ही केंद्राकडे असते, पृथ्वीच्या केंद्रस्थानी असते, म्हणजे डाऊनवर्ड डिरेक्शनने ती असते, दिशेने ती असते. दिस Earth's gravitational acceleration is denoted with the letter small g. आपण याला ज्यावेळेस उदाहरणं सोडवतो किंवा आपण याचा जेव्हा उपयोग करतो विविध कॅल्क्युलेशन करताना, विच लेटर वी यूज द स्मॉल जी देअर. काय वापरतो आपण, स्मॉल जी. Earth's gravitational acceleration is represented by a letter small g. What is the value of this small g? It is calculated as 9.77 meter per second square. याची जी किंमत काढली गेलेली आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची, ती किती आहे, 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग अशी त्याची ती किंमत ही काढण्यात आलेली आहे. हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड वी आर गोइंग टू सी इन नेक्स्ट जस्ट अहेड आफ्टर दिस. द युनिट ऑफ दिस अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन दॅट इज जी इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचं जे एकक आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचं एकक किंवा युनिट आपण काय म्हणणार आहोत, मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॉट वी आर गोइंग टू सी, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इज वेक्टर क्वांटिटी. इट डिरेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. इट इज डिनोटेड बाय लेटर जी. इट हॅज द व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर and its unit is meter per second square. Now we are going to see about how this value of g is calculated. ही g ची व्हॅल्यू कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. व्हॅल्यू ऑफ g ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ही कॅल्क्युलेट करण्याकरता we have already studied two formulas about the force. What are that formulas? F is equal to g m upon r square. First formula. Force is equal to g, that is gravitational constant. M is the mass of earth. Small m is the mass of that object, and r is the distance between center and the that object. मग force is equal to g m upon r square. दुसरा एक फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेला आहे. कोणता बरं? F is equal to m into g. If we correlate both of these formulas properly, what we can write? Small m, small g. You can see on the screen. mg is equal to g m upon r square. If we shift that m to the right side, what we write? Small g is equal to capital G, capital M, small m upon r square m. If we can strike off that m and m, what we get finally? We get small g is equal to capital G, capital M upon r square. What is that r? R is the distance between that object and the center of the earth.
अर्थच्या सेंटरपासून त्या ऑब्जेक्टचं जे काही अंतर आहे ते अंतर म्हणजे काय या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे, आर कन्सिडर केलेला आहे. नाउ वी हॅव द व्हॅल्यूज ऑफ दिस. Capital G, that is gravitational constant, we have the value 6.67 into 10 raised to power negative 11 Newton meter square per kilogram square. Gravitational constant ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण पाहिलेली आहे. Capital M is the mass of the earth and what is that? 6 into 10 raised to power 24 kg and R is the radius, that is 6.4 into 10 raised to power 6 meter. आता इथे कॅपिटल R का लिहिलेलं आहे? That capital R, it denote the radius of the earth. तो काय डिनोट करतोय त्या ठिकाणी? रेडियस ऑफ द अर्थ. आणि आपण ह्या ठिकाणी हा जो जी कॅल्क्युलेट करतो आहे, दॅट जी इज फॉर द ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. कशाकरता कॅल्क्युलेट करतोय हा आपण? सरफेस ऑफ द अर्थ करता कॅल्क्युलेट, म्हणजे ती वस्तू कुठे आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहे. इट इज नॉट ॲट सर्टन हाईट, ती सरळ जमिनीवरती ठेवलेली आहे. इन दॅट कंडिशन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? If we put all the values, that is capital G, capital M and R in the formula, what we get? 6.67 into 10 raised to power negative 11 into 6 into 10 raised to power 24 upon 6.4 into 10 raised to power 6 whole bracket square. थोडंसं याला सिम्प्लिफाय करूया आणखी. कसं होईल बरं? 6.67 मल्टिप्लाइड बाय 6 केलं पहिल्यांदा, व्हॉट वी गेट? 40.02. 10 raised to power minus 11 आणि 10 raised to power 24 या दोघांना कॅल्क्युलेट केलं, काय मिळालं फायनल आन्सर? 10 raised to power 13. कुठून? लॉ ऑफ इंडायसेस, ऑलरेडी आपण मागील वर्गांमध्ये शिकलेलो आहोत. 10 raised to power 13. 40.02 into 10 raised to power 13. सिमिलरली डिनॉमिनेटरचे कॅल्क्युलेशन्स काय केलेत? 6.4चा स्क्वेअर काढला, 40.96 आला आणि 6 2 जा 12 केले, 10 raised to power 12. इफ वी सिम्प्लिफाय इट, व्हॉट वी गेट देअर? 2001 upon 2048 into 10. 10 का आला? 10 raised to power काय त्या ठिकाणी? 1 आहे. कुठून आला 1 तो? बिकॉज 10 raised to power 12 वर गेला न्यूमरेटरमध्ये आणि 13 minus 12 1, that is only 12 is remain there. So 20,010, finally 20,010 upon 2048 and we get the final value as a 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. शेवटची व्हॅल्यू आपल्याला जी मिळालेली आहे ती काय मिळाली बरं? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो इफ अन ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ, जर का तो ऑब्जेक्ट त्या ठिकाणी जमिनीवरती असेल तर त्या ठिकाणी त्या जीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय असायला पाहिजे त्या ठिकाणी? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ही लक्षात ठेवायची आहे, धिस ॲक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास m and the radius r of the earth, and so the acceleration due to gravity at a given point on the earth is the same for all object. It means what? पृथ्वीच्या तुलनेमध्ये जिथे आपण फॉर्म्युलामध्ये घेतो आहे की कॅपिटल G, कॅपिटल M आणि R, म्हणजे ह्या 3 गोष्टीमध्ये काय काय कॉन्स्टंट आहे बरं? पृथ्वीचं जे वजन आहे ते कॉन्स्टंट आहे, एमची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, जी ऑलरेडी कॉन्स्टंट आहे आणि आर जी त्याची रेडियस आहे ती सुद्धा कॉन्स्टंट त्या ठिकाणी ती आहे. म्हणजेच ह्या सगळ्या टर्म्स ज्या काही आहेत ह्या सगळ्या टर्म्स फिक्स आहेत. जवळपास पृथ्वीवरती त्याचा तेवढासा काही चेंज आपल्याला दिसून येत नाही. अँड दॅट इज वाय व्हॅल्यू ऑफ जी काही आहे 9.77 आपण कॅल्क्युलेट करत असलो ती व्हॅल्यू इट इज ऑलमोस्ट सेम ऑन ऑल प्लेसेस ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ही जीची व्हॅल्यू कशी राहते बरं? इट नियरली अबाउट 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. हां, यस, व्हेरी इम्पॉर्टंट. ती त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवरती डिपेंड राहत नाही की बाबा मी समजा जर असं केलं की बाबा मी 10 लिटर वॉटर घेतलं आणि 10 किलो वजनाचा दगड घेतला, तर दोघांमध्ये तो लिक्विड स्टेटमध्ये आहे, हा सॉलिड स्टेटमध्ये आहे, मग जीची व्हॅल्यू डिफरंट होईल का? बदलेल का? नाही. द व्हॅल्यू ऑफ जी इज इंडिपेंडंट. it does not depend on the property of the object. ती प्रॉपर्टीवरती डिपेंड ही नसते, ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवरती ही डिपेंड नसते. Getting this point, what we learned today? Earth's gravitational acceleration, small g.
त्याची व्हॅल्यू काय घ्यायची आहे लक्षात ठेवायची आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अगेन इट इज डिनोटेड बाय लेटर G. व्हॅल्यू 9.77 युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि डायरेक्शन कोणती असते त्याची व्हर्टिकली डाऊनवर्ड असते आणि क्वांटिटी कशा प्रकारची येते इट इज अ वेक्टर क्वांटिटी. विच क्वांटिटी इट इज वेक्टर क्वांटिटी. नाउ वन क्वेश्चन इज गिवन इन आवर टेक्स्ट बुक that if the value of capital G is double then what will happen. The force वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरती याचा काही परिणाम होईल का जर का कॅपिटल जी ची व्हॅल्यू आपण डबल केली तर. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी. इट इज 6.67 इंटू 10⁻⁻11 आहे. ऑलरेडी ती मायनसमध्ये आहे म्हणजे खूपच कमी आहे. 0पेक्षाही तिची व्हॅल्यू खूपच कमी आहे. मग तुम्ही तिला डबल जरी केलं तरी तिचा इतर फॅक्टरवरती कुठलाही परिणाम होताना आपल्याला दिसत नाही. गेटिंग दिस पॉईंट. सो टुडे वी विल स्टॉप अप टू दिस gravitational acceleration. In next video we are going to see how the value of G changes if we go at different height from the earth surface. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या G वरती काही परिणाम होतो का तो भाग आपण पुढील तासिकेमध्ये पाहूया. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.